आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नमस्कार। मोहोळ तालुक्यातील वटवटे गावचे रहिवासी असलेले वाघमोडे यांना वारंवार जकराय कारखान्यातून दूषित पाणी सोडून त्रास देत आहेत असं शेतकरी वाघमोडे सांगत होते। वारंवार प्रदूषण अधिकारी यांना शेतकऱ्यांनी तक्रारी अर्ज देऊन कुठलीही आजपर्यंत कारवाई केली नाही असं शेतकरी सांगत होते। जकराय कारखान्याने आमच्या शेतामध्ये पाणी सोडणं बंद करा, माझं 3 वर्ष झालं सतत ऊस जळून चालला आहे, तुम्ही वारंवार मला नुकसान भरपाई देतो म्हणून आजपर्यंत मला टाळाटाळी करत आलेत। आता आमचे मनस्थिती काम करणं आहे, कारण आम्ही दरवर्षी खर्च करायचा आणि जकराय कारखान्याने दूषित पाणी सोडून आमचं वाटोळं करायचं एकच ध्येय धरलं आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊया। हे जकराय प्रकाश शामराव वाघमोडे। तुमचं नाव? प्रकाश शामराव वाघमोडे। हां। गट नंबर 64-2-1। हां। जकराय कारखान्याच्या शेजारी आणि जकराय कारखान्याचं डिस्टिलरीचं पाणी घाण येऊन वारंवार आम्हाला त्रास होत आहे। आणि प्रदूषण विभागाला एकदा सोडून 2 बारे आम्ही अर्ज दिलेला आहे। 2019ला तक्रारी अर्ज दिला, त्याचे काही झालेलं नाही। 2023ला दिला, त्याचं बी काही झालं नाही। आता सध्या पाणी ही घाण आलेलं आहे, तरी याच्यावर जर नाही कारवाई केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि नसेल तर तेवढ्यावर नाही भागलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे। तर याची तातडीनं प्रदूषण विभागाने काळजी घेऊन याची कारवाई याच्यावर करावी आणि त्याचा न्याय आम्हाला मिळवून द्यावा। हे कोणत्या ह्याचं पाणी? हे कुठल्या कारखान्याचं? जकराय कारखान्याचं। हे बघा, हे सगळ्या आळ्या फिळ्या कशा बचबच करायला त्या बघा, आळ्या माशा मुलं वगैरे आजारी पडतात ना? आजारी पडाल ती रोजच्या रोज काय 4-8 दिवसात सतत चालूच आहे। आमच्या मागे दवाखाना लागला। आणि तो पलीकडे सीएनजीचा काय तो प्रकल्प कशाचा, त्याचा काय त्रास? सीएनजी सारखं ठीस सारखं संध्याकाळी झोप येऊ देत नाही, काही नाही मोठा आवाज होतो का त्याचा? सततच होतोय सारखा ठास ठीस सारखा आवाज करतो। मुलं वगैरे दचकून उठते, हा काय झालं म्हणून आम्ही म्हणतो काय नाही असं झोपते, मग पुन्हा निवांत झोपते। असं रोज चालूच आहे। सीएनजी गॅसचं ठसठूस सारखं चालूच आहे, ही घाण पाण्याचं चालूच आहे, ही सतत आम्हाला ह्याचा नाक त्रास व्हायला आहे भयानक। तर ह्याच्यावर तातडीनं जलद गतीनं कारवाई करावी एवढं आमचं विनंती आहे। प्रदूषण मंडळाकडे तुम्ही तक्रार देऊन तिने काही कारवाई केली नाही? काहीच केली नाही कारवाई त्यांनी। तरी तुम्ही आता पुढं काय करणार? उपोषणाला बसणार? उपोषण नाही, तीव्र आंदोलन पहिलं करणार। तीव्र आंदोलनावर त्यांचं नाही जर भागलं तर पुन्हा अमर उपोषणाला बसणार आहे। चालेल, ठीक आहे। शेवटचा पर्याय आता आमच्या मागाचा बाजार। आम्ही 4 वर्ष झाले, 2019 पासून सतत आम्ही याच्या मागे लागलो, सगळ्याला आम्ही केले, पण हे काय नुसतं टोलवाटोली करून चाललेलं आहे सतत। ऊसाचं नुकसान व्हायला प्रत्येक वर्षाला 2-3 लाखाचं नुकसान होत आहे। ठीक आहे, चालेल। पिण्याचं पाणी बी खराब झाले ना तुमचं? पाणी तर नाहीच, आम्ही बाहेर नाही एकात आणि प्यायला। ठीक आहे। पिण्याचं पाणी जनावरला पाजायची सुद्धा कंडिशन बेकार व्हायला, बारी एकात आलं जनावर सुद्धा एवढी कंडिशन बेकार करून ठेवली। चालेल, ठीक आहे।